मी जस्ट जेवून आलीये, मला आत्ता काही नकोय. हा अगं, इतके दिवसांनी आलीयेस, एक बाकरवडी तरी खा. छातीत जळजळ होतीये, आंबट पाणी येतंय, आंबट ढेकर येत आहेत. हे असे त्रास होत असतील तर हे रील तुमच्यासाठी. हॅलो, मी डॉक्टर सिद्धी. पथ्य आयुर्वेदमध्ये आज 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे ज्यांना आम्लपित्ताचा त्रास आहे त्यांच्यासाठी. त्यातली पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या जेवणाच्या वेळा निश्चित करा. हे ऐकायला खूप सोपं आहे, पण पाळायला खूप अवघड आहे. आणि तुम्ही पाळलं तर अर्धा त्रास कमी होणार आहे. तेव्हा जेवणाच्या वेळा निश्चित करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 2 वेळेला एकदम खाण्यापेक्षा 3-4 वेळेला थोडं थोडं खाणार आहे. आणि शेवटी बोनस टिप, मध्ये मध्ये तुम्हाला जे काही खावं वाटतं ना किंवा क्रेविंग्स होतात ना, त्याच्यामध्ये लाह्यांचा वापर भरपूर करा. वेगवेगळ्या लाह्या, साळीच्या लाह्या तर उत्तमच, ज्वारीच्या लाह्या मिळतात, राजगिऱ्याच्या लाह्या मिळतात. अशा सगळ्या लाह्यांचा वापर तुमच्या खाण्यामध्ये भरपूर करा. आणि अशा आयुर्वेदिक ऑथेंटिक माहितीसाठी वेदिता आयुर्वेदाला फॉलो करा. तुम्हाला जर मला कन्सल्ट करायचं असेल तर ह्या नंबरवर मला मेसेज करा. आणि ज्यांना असा त्रास असेल अशा तुमच्या जवळच्या व्यक्तींना हे रील नक्की शेअर करा.